नमस्कार, एस न्यूज मध्ये आपलं स्वागत। सविस्तर बातम्या पाहण्यापूर्वी पाहूया ठळक घडामोडी। महाराष्ट्राच्या अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सचा बेंगलोरमध्ये धमाका। 3 MD ड्रग्जचे कारखाने नष्ट करत जप्त केला तब्बल 55,88,00,000चा मुद्देमाल। कोल्हापूर कसं तुम्ही म्हणशीला तसं या टॅगलाईननुसार आमदार सतेज पाटील यांचा नागरिकांशी थेट संवाद। आज मॉर्निंग वॉकला आलेल्या लोकांकडून जाणून घेतल्या समस्या। आजरा पोलीस ठाण्याच्या परिसरातील दुकानगाळ्यांना आग, 7 चारचाकींसह दुकानं खाक। व्हेलमाशाच्या किमती उलटीची वाहतूक करणाऱ्या तिघांना अटक, 5,28,00,000चा मुद्देमाल जप्त। कोल्हापूर LCBची कारवाई। आणि इचलकरंजीतील अजब प्रकारानं शिंदे सेनेचे सैनिक संतापले। शिंदे सेनेकडून इच्छुकांच्या मुलाखती घेणारे महादेव गौड हेच उमेदवारीपासून वंचित। हे आहे GTPL SPN डिजिटल नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल एस। आता वळूयात सविस्तर बातम्यांकडे। महाराष्ट्राच्या अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सनं बेंगलोरमध्ये मोठी कारवाई केली आहे। या फोर्सनं 3 MD ड्रग्जचे कारखाने नष्ट करत 55,88,00,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। या धडक कारवाईनं कर्नाटकातील MD ड्रग्ज उत्पादकांचं कंबरडच मोडलंय। महाराष्ट्र सरकारनं अंमली पदार्थांची विक्री, पुरवठा आणि वितरणात सहभागी लोकांवर प्रभावी कारवाई करण्याच्या उद्देशानं अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सची स्थापना केली आहे। सध्या राज्यात 7 ठिकाणी या टास्क फोर्सची विभागीय कृती कार्यालये आहेत। या फोर्सच्या कोकण पथकानं 21 डिसेंबरला नवी मुंबईतील वाशी इथं अब्दुल शेख याच्याकडून 1,48,80,000 रुपये किमतीचं 1 किलो 488 ग्रॅम MD ड्रग्ज जप्त केलं होतं। वाशी पोलीस ठाण्यात या गुन्ह्याची नोंद झाली आहे। या गुन्ह्याच्या तपासात अब्दुल शेखकडील चौकशी दरम्यान MD ड्रग्ज तयार करणाऱ्या बेळगावच्या प्रशांत यल्लप्पा पाटील याचं नाव निष्पन्न झालं। त्याच्याकडील चौकशीतून बेंगलोरमध्ये MD ड्रग्ज बनवणारे 3 कारखाने असल्याचं निष्पन्न झालं। टास्क फोर्सनं बेंगलोरमध्ये पोहोचत MD ड्रग्ज व्यवसाय करणाऱ्या सूरज रमेश यादव आणि मालखान रमलाल बिश्नोई यांना ताब्यात घेतलं। त्यांनी गुन्ह्याची कबुली देत बेंगलोरमधील स्पंदन लेआउट कॉलनी, एनची गोलहळी भागात RJ इव्हेंट नावाची फॅक्टरी तसंच येरपनहाळी कन्नूरमधील एका घरात सुरू असलेले MD ड्रग्जचे कारखाने दाखवले। या तिन्ही ठिकाणी छापे टाकून महाराष्ट्राच्या अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सनं 21 किलो 400 ग्रॅम MD ड्रग्ज तयार करण्याची यंत्रसामुग्री आणि विविध रसायनं असा 55,88,90,000 किमतीचा मुद्देमाल जप्त करून या तिन्ही ठिकाणचे नष्ट करण्यात आलेत। इथं तयार होणारं ड्रग्ज भारतभर वितरित केलं जात होतं। या गुन्ह्यात टास्क फोर्सनं 4 अटक केली आणि आणखी 2 शोध सुरू आहे। राज्य गुन्हेन्वेषण विभागाचे अप्पर पोलीस महासंचालक सुनील रामानंद, अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षक शारदा राऊत, उपमहानिरीक्षक प्रवीण कुमार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे कृती गटाचे अधीक्षक MM मकानदार, अप्पर पोलीस अधीक्षक कृष्णात पिंगळे, कोकण कृती गटाचे उपाधीक्षक रामचंद्र मोहिते, पोलीस निरीक्षक संतोष गावशेते, निलेश बोधे, सहाय्यक पोलीस निरीक्षक उदय काळे आदींनी या कारवाईत सहभाग घेतला। अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सनं कर्नाटकात जाऊन केलेल्या या कारवाईचं सर्वत्र कौतुक होत आहे। कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीला सामोरं जाताना जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांच्या संकल्पनेतून काँग्रेसनं नागरिकांच्या सहभागातून जाहीरनामा तयार करण्याचा निर्णय घेतलाय। यासाठी कोल्हापूर कसं तुम्ही म्हणशीला तसं ही टॅगलाईन सुद्धा लोकांच्या ओठावर रुळू लागली आहे। आज आमदार सतेज पाटील यांनी मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडलेल्या नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या। निवडणूक जिंकण्याचा एक वेगळा पॅटर्न घालून देणारे काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाचा जाहीरनामा तयार करण्यामध्ये लोकांचा सहभाग घेण्याचा निर्णय घेतलाय। त्यासाठी कोल्हापूरकर कसं तुम्ही म्हणशीला तसं ही टॅगलाईन कोल्हापूरकरांना चांगलीच भावली आहे।
एरवी सगळे पक्ष लोकांचा विचार न करता जाहीरनामे तयार करतात, मोठमोठी आश्वासनं देतात, पण त्या जाहीरनाम्यांमधलं प्रत्यक्षात काय साकारलं जातं हा संशोधनाचा विषय आहे. परंतु आमदार सतेज पाटील यांच्या संकल्पनेतून काँग्रेस पक्षानं कोल्हापूरच नव्हे तर देशाच्या राजकारणात जाहीरनामा तयार करण्यात लोकांचा सहभाग घेण्याचा कौतुकास्पद पायंडा पाडलाय. त्यांच्या याच वैशिष्ट्यपूर्ण उपक्रमाचा भाग म्हणून आज त्यांनी कोल्हापूर शहराच्या महावीर गार्डन परिसर, नाना नानी पार्क, पितळी गणपती मंदिर परिसर, रमणमळा पोस्ट ऑफिस चौक, RTO ऑफिस परिसर या ठिकाणी मॉर्निंग वॉकसाठी आलेल्या लोकांशी संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. या दरम्यान त्यांनी विविध ठिकाणी नागरिकांशी चाय पे चर्चा केली. यावेळी कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सचे माजी अध्यक्ष आनंद माने, काँग्रेसचे उमेदवार अर्जुन माने, अमर समर्थ विनायक फाळके हे उपस्थित होते. आज पहाटे आजरा शहर पोलीस ठाण्याजवळच्या दुकानगाळ्यांना भीषण आग लागली आहे. या दुर्घटनेत 7 चारचाकींसह काही दुकानं जळून खाक झाली आहेत. यामध्ये व्यापाऱ्यांचं कोट्यवधी रुपयांचं नुकसान झालंय. आजरा आंबोली मार्गावरील पोलीस ठाण्याजवळील भाई भाई चित्रमंदिर समोरील दुकानगाळ्यांना आज पहाटे 5:30 वाजण्याच्या सुमाराला अचानक आग लागली. पहाटेच्या सुमाराला लागलेल्या या आगीची स्थानिकांना लगेच माहिती मिळाली नाही. आगीनं रौद्ररूप धारण केल्यानंतर झालेल्या आवाजामुळं लोकांनी दुर्घटनास्थळी धाव घेतली. स्थानिकांनी अग्निशमन दलाच्या मदतीनं आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. या आगीमध्ये काही दुकानं, कार रिपेअरिंग गॅरेजसह 7 चारचाकी जळून खाक झाल्या. या आगीमध्ये व्यापाऱ्यांचं कोट्यवधी रुपयांचं नुकसान झालं असून आग नेमकी कशामुळे लागली हे अद्याप समजू शकलेलं नाही. स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पुणे बेंगलोर महामार्गावर कारवाई करत व्हेल माशाची उलटी घेऊन जाणाऱ्या तिघांना अटक केली आहे. संभाजी पाटील, प्रमोद देसाई, अनिल महाडिक अशी त्यांची नावं असून पोलिसांनी त्यांच्याकडून व्हेल माशाची उलटी आणि 2 वाहनं असा सुमारे 5,28,00,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय. स्थानिक गुन्हेन्वेषण शाखेच्या पोलिसांना पुणे बेंगलोर महामार्गावरून व्हेल माशाच्या उलटीची वाहतूक केली जाणार असल्याची माहिती मिळाली होती. त्या अनुषंगानं स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं पुणे बेंगलोर महामार्गावर कणेरीवाडी जवळच्या पेट्रोल पंपाच्या परिसरात सापळा रचला. व्हेल माशाच्या उलटीची वाहतूक करणाऱ्या तिघांना अटक केली आहे. पोलिसांनी या तिघांकडून 5 किलो वजनाची आणि 5,24,00,000 रुपये किमतीची व्हेल माशाची उलटी, 1 दुचाकी आणि 1 चारचाकी असा सुमारे 5,28,00,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय. पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव, संतोष गळवे, अंमलदार परशुराम गुजरे, संतोष बर्गे, सागर चौगुले, योगेश गोसावी, वैभव पाटील, महेंद्र कोरवी, संजय हुंबे, समीर कांबळे, गजानन गुरव, विनायक चौगुले, प्रदीप पाटील, राजू कोरे, अरविंद पाटील, शिवानंद मठपती, सुशील पाटील यांनी या कारवाईत सहभाग घेतला. कोल्हापूर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगानं कोल्हापूरमधील जात पडताळणी कार्यालय येत्या 30 डिसेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. आज आणि उद्या सुट्टीच्या दिवशीही कार्यालय खुलं ठेवण्यात आल्यानं या ठिकाणी उमेदवारांची गर्दी झाली होती. कोल्हापूर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून कोल्हापूर जिल्ह्यात कोल्हापूर आणि इचलकरंजी या 2 महानगरपालिकांचा समावेश आहे. आरक्षित जागांवर निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांची जात पडताळणी करून घेण्यासाठी धांदल उडाली आहे. त्यामुळे कोल्हापुरातील जात पडताळणी कार्यालयानं आज आणि उद्या सुट्टीच्या दिवशीही कार्यालय सुरू ठेवून विशेष सेवा दिली आहे. आज शनिवारी कोल्हापूर आणि इचलकरंजी शहरातील अनेक इच्छुक उमेदवारांनी जात पडताळणीसाठीचे प्रस्ताव सादर करण्यासाठी गर्दी केली होती. आज शनिवारी सायंकाळपर्यंत 226 प्रस्ताव दाखल झाल्याचं जात पडताळणी विभागाचे संशोधन अधिकारी तथा सदस्य सचिव संभाजी पोवार यांनी सांगितले. जात प्रमाणपत्र पडताळणी कार्यालय 30 डिसेंबरपर्यंत कोणतीही सुट्टी न घेता सुरू राहणार असल्याचं त्यांनी सांगितलं. हातकणंगले तालुक्यातील कुंभोजमधील गायरान जमिनीवरील आरक्षित जागेत छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक उभारण्यात येणार आहे. या जागेत लावलेला फलक काढण्यात आल्यानं गावात तणाव निर्माण झाला होता. ग्रामस्थांनी फलक काढणाऱ्यांना चोप देऊन त्यांना पोलिसांच्या हवाली केले. ग्रामस्थांनी बंद पाळून या प्रकाराचा निषेध केलाय. कुंभोजमधील गायरान गट क्रमांक 1831 या जागेवर शासनाची परवानगी घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक बांधण्यात येणार आहे. यासाठी ग्रामपंचायतीची रीतसर परवानगी घेऊन ग्रामस्थांनी काल छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नियोजित स्मारकाची जागा असा फलक लावला होता. पण गावातल्या दोघांनी त्या जागेवर दावा सांगत शुक्रवारी रात्री तो डिजिटल फलक काढून तो आपल्या घराजवळ ठेवला.
हा प्रकार आज उघडकीला आल्यानंतर स्थानिकांनी हातकणंगले पोलिसांना याची माहिती दिली. पोलीस तात्काळ कुंभोजमध्ये दाखल झाले. फलक काढणाऱ्या दोघांनी पोलिसांसमोर फलक काढल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्यांना दुसरा फलक लावण्याची सूचना दिली. त्यानंतर त्या दोघांनी दुसरा फलक लावला, पण फलक काढणारे दोघे जण माफी मागत असतानाच त्या ठिकाणी आलेल्या एकानं आक्षेपार्ह वक्तव्य करत माफी मागू नका असं सांगितल्यामुळं त्यालाही ग्रामस्थांनी चोप दिला. या धुमश्चक्रीत 2 पोलीसही किरकोळ जखमी झाले. संतप्त ग्रामस्थांनी गावातून निषेध फेरी काढत गाव बंदची हाक दिली. सध्या गावात तणावपूर्ण शांतता असून हातकणंगले पोलिसांनी बंदोबस्त तैनात केलाय. या प्रकरणी उपसरपंच अजित देवमोरे यांनी दाखल केलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी फलक काढणाऱ्या दोघांना ताब्यात घेतलंय. इचलकरंजी महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक 6 मधून दीपक उत्तम खरात यांनी आपला उमेदवारी अर्ज निवडणूक अधिकारी ओमप्रकाश यादव यांच्याकडे दाखल केलाय. खरात यांचा अर्ज इचलकरंजी महापालिका निवडणुकीसाठीचा पहिला अर्ज ठरलाय. इचलकरंजी महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. परंतु महायुती आणि महाविकास आघाडीतील जागा वाटप अंतिम झालं नसल्यानं गेल्या 4 दिवसांपासून एकही उमेदवारी अर्ज दाखल झालेला नव्हता. आज प्रभाग क्रमांक 6 मधील अपक्ष उमेदवार दीपक उत्तम खरात यांनी आपला उमेदवारी अर्ज निवडणूक अधिकारी ओमप्रकाश यादव यांच्याकडे दाखल केलाय. इचलकरंजी महापालिका निवडणूक प्रक्रियेतला हा पहिला उमेदवारी अर्ज ठरलाय. लोकसभा निवडणुकीत काँग्रेस आणि समविचारी पक्षांनी दाखवलेल्या एकजुटीमुळेच खासदार शाहू महाराज छत्रपती यांना मोठं यश मिळालं. हाच एकतेचा संदेश आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीतही कायम ठेवत काँग्रेस आणि समविचारी पक्षांची वज्रमूठ अधिक भक्कम करा असं आवाहन मधुरी महाराजे छत्रपती यांनी केलंय. त्या राधानगरी तालुक्यातील पिरळी इथं झालेल्या एका कार्यक्रमात बोलत होत्या. राधानगरी तालुक्यातील पिरळी इथं काँग्रेसच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार आणि खासदार शाहू महाराजांच्या निधीतून झालेल्या विकासकामांचा शुभारंभ मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पिरळचे ज्येष्ठ नेते शामराव पाटील होते. या कार्यक्रमात सरपंच अस्मिता पाटील आणि ऑल इंडिया किसान काँग्रेसच्या तालुकाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल संदीप पाटील यांचा विशेष सत्कार करण्यात आला. याप्रसंगी बोलताना मधुरी महाराजे छत्रपती यांनी शेतकरी, कष्टकरी, महिला आणि युवकांच्या प्रश्नांसाठी काँग्रेस सातत्यानं लढत असल्याचं सांगितलं. लोकसभा निवडणुकीत काँग्रेस आणि समविचारी पक्षांनी दाखवलेल्या एकजुटीमुळेच खासदार शाहू महाराज छत्रपती यांना मोठं यश मिळालं. हाच एकतेचा संदेश आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीतही कायम ठेवत काँग्रेस आणि समविचारी पक्षांची वज्रमूठ अधिक भक्कम करण्याचं आवाहन मधुरी महाराजे छत्रपती यांनी केलंय. येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीला आपण तोच पॅटर्न जर राबवला तर आपल्याला कोणी थांबवू शकत नाही. आपण सगळ्यांनी एकत्रित राहून जसं महाराजांच्या वेळी आपण सगळे एकत्रित आलो, सगळ्यांनी एक वज्रमूठ बांधली आणि आपण विजयश्री खेचून आणला. तर त्या विजयश्रीमध्ये सिंहाचा वाटा जर कुणाचा असेल तर राधानगरी तालुक्याचा आहे. कारण महाराजांना एवढं तुम्ही भरभरून प्रेम दिलं, मताधिक्य तुम्ही दिलं, तर या येणाऱ्या निवडणुकीमध्ये सुद्धा आपण जर सगळे तसेच एकत्रित एक वज्रमूठ बांधून सगळे एकत्रित लढलो तर आपल्याला कोणीही थांबवू शकणार नाही. ऑल इंडिया किसान काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सागर कोंडेकर यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांसह शासनाच्या चुकीच्या धोरणांकडे लक्ष वेधलं. शेतीमालाला योग्य दर, पाणी प्रश्न, वाढती महागाई यासारख्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी काँग्रेस आणि समविचारी पक्ष सत्तेत येणं गरजेचं असल्याचं सांगितलं. जे काही स्वप्न आम्ही घेऊन जगतो ती स्वप्न पूर्ण करण्यासाठी ज्या काही काँग्रेसनं या देशामध्ये ज्यावेळी पारतंत्र्यातनं हा देश स्वतंत्र करून तुमच्या हातामध्ये हे स्वातंत्र्य दिलं, तुमच्या कष्टाला न्याय दिला, तुम्हाला आवश्यक असणारे कायदे केले, तुमच्या शेतमालाला चांगला भाव मिळावा कायदे केले. आज मला सांगा त्या देशामध्ये आज आमचा शेतमाल सुरक्षित नाही आहे, त्या शेतमालाचा हमीभाव सुरक्षित नाही आहे, त्या शेत जमिनी सुरक्षित नाही आहेत. आणि चंद्रपूरच्या घटनेने घालून दाखवून दिलेला आहे की शेतकऱ्याचं शरीर देखील सुरक्षित नाही आहे. दुर्दैव लक्षात घ्या, या देशाचं कृषी प्रधान म्हणून
करून ज्या देशाचा सन्मान त्या जगामध्ये केला जातो, त्या देशातल्या शेतकऱ्याला आपली किडनी विकायची वेळ येते. हे अपयश कुणाचं आहे लक्षात घ्या. या लोकांना पण जाब विचारला पाहिजे. गोकुळ दूध संघाचे संचालक अभिजित तायशेटे यांनी राधानगरी तालुक्यातील काँग्रेसचे सर्वच इच्छुक विचारधारेमुळे एक असल्याचं सांगितलं. पिरळ सावर्धनचे युवा नेते विशाल पाटील यांनी खासदार निधीतून विकास कामांसाठी जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल आभार मानले. यावेळी तालुका अध्यक्ष हिंदूराव चौगले, अभिजित पाटील, विश्वास राऊत, राणी पाटील, मीनाक्षी हसणेकर, गायत्री भटकर, अर्चना पाटील, प्रकाश मोहिते, संभाजी पाटील, चंद्रकांत चौगले, राजाराम निवंगरे, बाजीराव चौगले, शामराव चौगले, पांडुरंग खेबुडकर यांच्यासह काँग्रेस आणि समविचारी पक्षांचे कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते. भादोले ग्रामपंचायत सदस्य तौफिक बाबासो सनदे यांनी आपल्या पदाचा दुरुपयोग करून मुख्य जलवाहिनीवरून नळजोडणी घेतल्याचा आरोप होतोय. सनदे यांनी ग्रामपंचायतीकडील नमुना नंबर 9 या कर मागणी रजिस्टरमध्ये खाडाखोड केल्याचा आरोप करत विजय पाटील यांच्यासह काही ग्रामस्थांनी भादोले ग्रामपंचायतीसमोर निदर्शनं केली. हातकणंगले तालुक्यातील भादोले ग्रामपंचायतमधील भ्रष्टाचाराबाबत अनेक तक्रारी दाखल असून काहींची चौकशी पूर्ण झाली आहे. ग्रामपंचायत बरखास्त करण्याचा प्रस्ताव विभागीय आयुक्त कार्यालयात प्रलंबित आहे. असं असतानाच सत्ताधारी आघाडीचे ग्रामपंचायत सदस्य तौफिक बाबासो सनदे यांनी वडिलांच्या नावावर एक नळ जोडणी असताना आपल्या पदाचा दुरुपयोग करून थेट मुख्य जलवाहिनीवरून आणखी एक नळ जोडणी घेतल्याच्या निषेधार्थ सामाजिक कार्यकर्त्यांसह ग्रामस्थांनी निदर्शनं केली. नळ जोडणीबाबतच्या तक्रारीनंतर ग्रामपंचायतीच्या कराच्या मागणी रजिस्टर नमुना नंबर 9मध्ये बाबासाहेब शहाबुद्दीन सनदे यांच्या नावापुढे असणाऱ्या नोंदींमध्ये खाडाखोड करण्यात आली आहे. त्याचबरोबर ग्रामपंचायतीच्या सामान्य पावतीमध्ये सुद्धा खाडाखोड करण्यात आली आहे. याबाबत सामाजिक कार्यकर्ते विजय पाटील, कृष्णात पाटील, राहुल पाटील, संतोष पाटील, पृथ्वीराज जामदार, प्रवीण यादव यांनी ग्रामपंचायत अधिकारी आसमा मुल्लानी यांच्याकडे लेखी तक्रार केली. ग्रामपंचायत अधिकारी मुल्लानी यांनी पोलीस पाटलांसह प्रत्यक्ष पाहणी केली असता सनदे यांनी मुख्य जलवाहिनीवरून नळजोडणी घेतल्याचं स्पष्ट झालं. पाहणीवेळी ग्रामपंचायत अधिकारी सनदे यांनी ग्रामपंचायत अधिकारी मुल्लानी यांच्याशी वाद घातला. ग्रामपंचायत अधिकारी मुल्लानी यांनी कारवाईबाबत वरिष्ठांकडून अभिप्राय मागवलाय. ग्रामपंचायत दप्तरातील खाडाखोडबाबत कर्मचाऱ्यांना नोटीस काढून त्यांचाही खुलासा मागवण्यात आलाय. पण ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी आपण खाडाखोड केली नसल्याचा खुलासा केला असून मग ग्रामपंचायतमधील दप्तर कुणाच्या ताब्यात आहे असा प्रश्न उपस्थित होतोय. ग्रामपंचायत समोरील निदर्शनांमध्ये BM माने, अशोक पाटील, चंद्रकांत माने, ग्रामपंचायत सदस्य धोंडीराम पाटील, अमोल कोळी, रुपाली कोळी, शिवाजी माने, कुमार पाटील यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. राज्यातील रेशन धान्य दुकानदार आणि सहकारी ग्राहक संस्थांच्या उत्पन्न वाढीसाठी महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या वतीनं अल्प व्याजदरात पतपुरवठा करू अशी ग्वाही महाराष्ट्र स्टेट कन्झ्युमर फेडरेशनचे अध्यक्ष विठ्ठलराव भोसले यांनी दिली आहे. ते कोल्हापूर जिल्ह्यातील रेशन धान्य दुकानदार संघटना आणि सहकारी ग्राहक संस्था प्रतिनिधी यांच्यासोबत झालेल्या बैठकीत बोलत होते. महाराष्ट्र स्टेट कन्झ्युमर फेडरेशन अध्यक्ष विठ्ठलराव भोसले आज कोल्हापूर दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी जिल्ह्यातील रेशन धान्य दुकानदार संघटना, सहकारी ग्राहक संस्था प्रतिनिधी यांच्यासह अन्य घटकांची बैठक घेतली. यामध्ये फेडरेशनच्या वतीनं राबवण्यात येत असलेल्या योजनांची आणि भविष्यकालीन उपक्रमांची माहिती देताना त्यांनी राज्यातील रेशन धान्य दुकानदारांच्या उत्पन्न वाढीसाठी महाराष्ट्र स्टेट कन्झ्युमर फेडरेशन मदत करेल. त्याचबरोबर राज्य सहकारी बँकेच्या माध्यमातून रेशन धान्य दुकानदार आणि ग्राहक सहकारी संस्थांना अल्प व्याजदरात पतपुरवठा केला जाईल अशी ग्वाही दिली. राज्यातील महापालिका निवडणुकांची आचारसंहिता संपल्यानंतर पश्चिम महाराष्ट्र विभागीय मेळावा घेऊन विविध प्रश्न मार्गी लावले जातील असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. यावेळी डॉक्टर रवींद्र मोरे, नाना उल्पे, अनिल कवाळे, आकाराम पाटील, प्रशांत कुलकर्णी, गजानन हवालदार, दीपक शिराळे, मदन चोडणकर, दीपक मिरजे, लक्ष्मण शिंदे, संभाजी पिष्टे, रमेश पांढरे, किशोर खेडेकर यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते. भारतीय धम्म संघाच्या 25व्या वर्धापन दिनानिमित्त 30 डिसेंबर रोजी जाहीर धम्मदेसना आयोजित करण्यात आली आहे.
यामध्ये ज्येष्ठ आंबेडकरी विचारवंत प्राध्यापक आशालता कांबळे या धम्मदेसना देणार आहेत. भारतीय धम्म संघाच्या वतीनं पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोबर 1956 साली विज्ञानवादी, लोकशाहीवादी आणि मानव कल्याणाचा जीवनमार्ग दाखवणारा बौद्ध धम्म स्वीकारला. या धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्याच्या उद्देशानं 30 डिसेंबर 2001 साली धम्मसंघ कोल्हापूरची स्थापना करण्यात आली. मागील 24 वर्ष या संघानं 244 धम्मदेसना घेऊन धम्माचा प्रचार आणि प्रसार केलाय. यंदा संघाला 25 वर्ष पूर्ण होत असल्यानं रौप्य महोत्सवी वर्धापन दिन साजरा करण्यात येणार आहे. त्यानिमित्तानं महाराष्ट्रात नाही तर भारतभर धम्माचा प्रसार आणि प्रचार करण्यासाठी संघाचं नाव भारतीय धम्म संघ असं करण्यात आलंय. 30 डिसेंबर रोजी राजर्षी शाहू स्मारक भवन इथं ज्येष्ठ आंबेडकरवादी विचारवंत आशालता कांबळे या धम्मदेसना देणार आहेत. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून चित्रकार मोगलान श्रावस्ती उपस्थित राहणार आहेत. धम्म संघाच्या वतीनं पत्रकार बैठकीत ही माहिती दिली. आजवर संघानं घेतलेल्या कार्यक्रमातील निवडक धम्मदेसनांचे 2 खंड प्रकाशित करण्यात आलेत. या पत्रकार परिषदेला भारतीय धम्म संघाचे अध्यक्ष अशोक चौसाळकर, उपाध्यक्ष डॉक्टर चंद्रकांत कुरणे, सचिन कपूर, महाबोधी पद्माकर, सिद्धार्थ पद्माकर, मोहन भोसले, प्रकाश मालेकर, BM कांबळे आदी उपस्थित होते. इचलकरंजी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात वेगवान राजकीय घडामोडी घडत आहेत. काही राजकीय पक्षांकडून निष्ठावान आणि तळागाळात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना उमेदवारी नाकारण्यात आल्यानं अनेक प्रभागांमध्ये असंतोषाचं वातावरण निर्माण झालंय. प्रभाग क्रमांक 9 मध्ये भाजपचे आकाश माने आणि शिवसेना शिंदे गटाचे युवराज लाखे यांना पक्षाकडून उमेदवारी नाकारण्यात आल्यामुळं नागरिकांमधून नाराजी व्यक्त होतीये. इचलकरंजी महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 9 मधून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असलेले भाजपचे आकाश माने आणि शिवसेना शिंदे गटाचे युवराज लाखे यांना पक्षांनी उमेदवारी नाकारली आहे. त्यामुळे त्यांच्या समर्थकांसह नागरिकांमधून नाराजी व्यक्त होतीये. कोणाला मतदान करणार आहे जागीरदाराला तरी पण आणि आम्ही मतदानला बाहेर पडणार नाही. जरी मला मतदान मिळालं 5 वर्षात मतदान मागायला येतात आमच्या दारात. त्यावर पिलगत नाही कोण मेलंय का जगलंय का बघायला येतात. घरात एवढं पाणी येतं तर घराकडे कोण बघत नाही, लक्ष देत नाही. कोण आम्हाला बसावं लागतंय. गटरीचं पाणी काढायचं तेव्हा आम्ही येते. इतकं किडे येतात बाहेर. आम्हाला मुलाला यायला पाहिजे. हा त्याचा मुलगा नाही, सगळ्यांचा मुलगा आहे. गोरगरिबाच्या मुलाला तिकीट मिळालंच पाहिजे. गोरगरिबाचं आहे आम्ही. मोठ्यांना मिळालंय, बारक्याला का मिळत नाही? आनंदच आहे. आमच्याकडे पैसे नसले तर माणूस बळा आहे. माणुसकी आहे. माणुसकीत आम्ही वर केणार. आमची लेकरं आहेत. आमच्या लेकरांना तुम्ही तिकीट दिलं पाहिजे विनंती आहे. स्थानिक पातळीवर काम करणाऱ्या आणि जनतेशी थेट संपर्क असलेल्या नेत्यांना डावलून बाहेरून किंवा पक्षातील अंतर्गत राजकारणातून उमेदवार लादले जात आहेत अशी भावना नागरिक व्यक्त करत आहेत. या नाराजीच्या पार्श्वभूमीवर आकाश माने आणि युवराज लाखे यांचे समर्थक आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. काही कार्यकर्त्यांनी दोघांना अपक्ष उमेदवारीचा पर्याय सुचवलाय. या बातमीनंतर पाहुयात महत्त्वाच्या घडामोडी संक्षिप्त स्वरूपात. फास्ट न्यूजचे प्रायोजक गोकुळ. बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड. त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार. हिवाळी वादळाच्या इशाऱ्यामुळे अमेरिकेतील विमान कंपन्यांनी 1800हून अधिक उड्डाणं केली रद्द. सुट्टीच्या काळात विमानं रद्द होत असल्यानं प्रवाशांना मनस्ताप. भारतातील वाढत्या प्रदूषणामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न. दिल्लीत श्वसन विकारांनी ग्रस्त रुग्णांच्या संख्येत तब्बल 20 ते 30% वाढ. मुंबई महापालिकेसाठी अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून नवाब मलिक यांच्या घरातील तिघांना उमेदवारी. कप्तान मलिक, बुशरा मलिक आणि सईदा खान निवडणुकीच्या रिंगणात. पुण्यात काका पुतण्याची युती फिसकटली. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शरद पवार महापालिका निवडणुका स्वतंत्र लढणार.
सोलापूर महापालिकेसाठी महाविकास आघाडीचा फॉर्म्युला निश्चित. काँग्रेस 45, शिवसेना उद्धव ठाकरे 30, राष्ट्रवादी शरद पवार गट 20 आणि माकपला 7 जागा. नागपूर रत्नागिरी महामार्गाचं काम करणाऱ्या मेघा इंजिनिअरिंग या कंपनीला बोगस नोटरी करून 96 गुंठे जागा भाडेतत्वावर दिल्याचा प्रकार उघडकीला आलाय. या प्रकरणी नागेश बागडी याला कोडोली पोलिसांनी अटक केली आहे. यातील मुख्य संशयित भागवत नलवडे हा पसार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. यामध्ये आणखी काहींचा सहभाग असण्याची शक्यता व्यक्त होत असून पोलीस त्यादृष्टीने तपास करतायत. नागपूर रत्नागिरी महामार्गाचं काम मेघा इंजिनिअरिंग कंपनीला गटरचे मोल्ड बनवण्यासाठी रिकामी जागा भाडेतत्वावर पाहिजे होती. केरले इथल्या भागवत नलवडे यांना आपल्याकडे रिकामी जागा उपलब्ध असून ती तुम्हाला भाडेतत्वावर देतो असं कंपनीला सांगितलं. त्यानंतर कंपनीनं भाडे करारपत्र करून मागितलं. भागवतनं भाडेतत्वावर देण्यात येणारी जागा कोल्हापुरातील जिजा महेश सावंत यांच्या मालकीची आहे. त्या वयोवृद्ध आणि संन्याशी असल्यानं त्यांनी त्यांच्या नावचं वटमुक्त्यार पत्र आपल्याला दिलं असून त्या पत्राच्या आधारे आपण कंपनीला भाडे करारपत्र करून देतो असं कंपनीच्या अधिकाऱ्यांना सांगितलं. त्यानुसार भागवतनं कंपनीला खोटं भाडे करारपत्र करून दिलं. त्या भाडे करारपत्राच्या आधारे मेघा इंजिनिअरिंगनं दाणेवाडी इथल्या गट क्रमांक 215, 216 आणि 217 मधील 96 गुंठे जमीन ताब्यात घेऊन तिथं कामही सुरू केलं. या भाडे करारपत्राच्या आधारे नलावडेनं कंपनीकडून 1,27,155 रुपये घेऊन ते स्वतःच हडप केले. जिजा महेश सावंत यांचा हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी कोडोली पोलिसात याबाबत तक्रार दिली आहे. कोडोली पोलिसांनी या प्रकरणी भागवत नलवडे याचा सहकारी नागेश बागडी याला ताब्यात घेतलं असून पोलीस भागवत नलवडे याचा शोध घेत आहेत. भागवतनं कंपनीबरोबरच्या व्यवहारासाठी जे बोगस वटमुक्त्यार पत्र दाखवलं त्यासाठीचा स्टॅम्प पेपर कुणी विकला, कुणाच्या नावानं विकला, कोणत्या वकिलानं हे बोगस वटमुक्त्यार पत्र नोंदवलं, नोटरी कुठं केली याबाबतचा तपास कोडोली पोलीस करतायत. कोल्हापूर महानगरपालिकेसाठी आज 279 उमेदवारी अर्जांचं वितरण करण्यात आलं. आजपर्यंत एकूण 1816 उमेदवारी अर्ज वितरित करण्यात आलेत. आजपर्यंत केवळ 20 उमेदवारी अर्ज दाखल झालेत. कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी मंगळवारपासून उमेदवारी अर्जांचं वितरण सुरू करण्यात आलंय. महासैनिक प्रशिक्षण केंद्र, व्ही.टी. पाटील सभागृह, दुधाळी पॅव्हेलियन, राजोपाध्यनगर बॅडमिंटन हॉल, गांधी मैदान कार्यालय, यशवंतराव चव्हाण सभागृह तसंच मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियम या ठिकाणी प्रभागनिहाय उमेदवारी अर्जांचं वितरण मंगळवारपासून सुरू झालंय. विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी उमेदवारी अर्ज घेतलेत. शहरातील विविध निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयांमधून आज 279 अर्जांचं वितरण करण्यात आलं. आजपर्यंत महापालिकेच्या 20 प्रभागातील एकूण 81 जागांसाठी 1,816 अर्जांचं वितरण झालंय. यामध्ये महासैनिक प्रशिक्षण केंद्रात 2, व्ही.टी. पाटील सभागृहात 4, दुधाळी पॅव्हेलियनमध्ये 4, गांधी मैदान कार्यालयात 4, यशवंतराव चव्हाण सभागृहात 3 आणि मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियममध्ये 3 असे एकूण 20 उमेदवारी अर्ज प्राप्त झालेत. कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आलाय. राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्ष, आम आदमी पार्टी आणि वंचित बहुजन आघाडी या 3 पक्षांनी एकत्र येत निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. हे 3 पक्ष राजर्षी शाहू आघाडीच्या माध्यमातून लढणार आहेत. कोल्हापूर महापालिका निवडणूक स्वतंत्रपणे लढण्याची घोषणा करणाऱ्या आपला वंचित बहुजन आघाडीची साथ मिळाली. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्षानं सुद्धा या 2 पक्षांसोबत जाण्याचा निर्णय घेतलाय. या 3 पक्षांची राजर्षी शाहू आघाडी या 3ऱ्या आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलाय. तिन्ही पक्ष जागा वाटपात कार्यकर्त्यांना प्राधान्य देणार असल्याचं पत्रकार बैठकीत सांगण्यात आलं. या पत्रकार बैठकीला राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष व्ही.बी. पाटील, शहराध्यक्ष आर.के. पोवार, पद्मजा तिवले, आम आदमी पार्टीचे प्रदेश संघटन सचिव संदीप देसाई, वंचित बहुजन आघाडीचे महानगर अध्यक्ष अरुण सोनवणे, आपचे शहराध्यक्ष उत्तम पाटील यांच्यासह तिन्ही पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. हातकणंगले तालुक्यातील घुणकी गावातील घुणकीकर संघटनेच्या वतीनं ग्रामपंचायतीसमोर धरणं आंदोलन करण्यात आलं. यावेळी नियमित घरफाळा भरणाऱ्या ग्रामस्थांना घरफाळा पाणीपट्टीमध्ये सवलत द्यावी, गावातील तेली आणि जाधव कुटुंबांना पुलाच्या पूर्वेकडील जुना रस्ता कागदोपत्री मालकी हक्कानं द्यावा,
गावच्या हद्दीतील सर्व रस्ते आणि पाणंद रस्ते अतिक्रमण मुक्त करावेत यासह अन्य मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आलं. हातकणंगले तालुक्यातील घुणकी ग्रामस्थ विविध मागण्यांसाठी आक्रमक झालेत. आज घुणकीकर संघटनेच्या वतीनं ग्रामपंचायतीसमोर धरणं आंदोलन करण्यात आलं. थकीत घरफाळा आणि पाणीपट्टी संदर्भात घुणकी ग्रामपंचायतीनं 8 डिसेंबर रोजी सभा घेऊन ठराव मंजूर केला. या सभेत सरपंच सुजाता सुभाष जाधव यांनी थकीत घरफाळा भरणाऱ्या आणि नियमित फाळा भरणाऱ्या ग्रामस्थांना डस्टबिन देण्याचा निर्णय घेतलाय. या निर्णयाला ग्रामपंचायत सदस्य संजय बुड्डे, शहाजी सीद यांनी विरोध करून ज्या ग्रामस्थांनी नियमित घरफाळा आणि पाणीपट्टी भरली आहे त्यांना सवलत देण्यात यावी अशी मागणी केली. या कर सवलतीबाबत अंमलबजावणी व्हावी, गावातील तेली आणि जाधव कुटुंबांना पुलाच्या पूर्वेकडील जुना रस्ता कागदोपत्री मालकी हक्कानं द्यावा, गावच्या हद्दीतील सर्व रस्ते आणि पाणंद रस्ते अतिक्रमण मुक्त करावेत, बाजारपेठेतील बसथांबा अतिक्रमण मुक्त करावा, ग्रामपंचायतीच्या खात्यावर शिल्लक 70 लाख रुपयांमधून गावातील रस्त्यांची दुरुस्ती करावी, ग्रामसभेत डस्टबिन देण्याला विरोध करूनही ग्रामपंचायतीत डस्टबिन देण्याचा बेकायदेशीररित्या लावलेला फलक तात्काळ हटवावा यासह अन्य मागण्यांसाठी घुणकीकर संघटनेच्या वतीनं ग्रामपंचायत कार्यालयासमोर धरणं आंदोलन करण्यात आलं. मागण्यांसंदर्भात ग्रामपंचायत अधिकारी डी शिंदे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी कर सवलतीबाबत वरिष्ठांकडून अभिप्राय मागवला असून त्यानंतर निर्णय घेतला जाईल. 70 लाख रुपये ग्रामपंचायत खात्यावर शिल्लक असून नियोजित आराखड्यानुसार खर्च करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं. घुणकी ग्रामपंचायतकडे येणारा शासनाचा 15व्या वित्त आयोगातला निधी जवळजवळ ग्रामपंचायतच्या खात्यावरती 1 कोटी रुपये शिल्लक राहिलेला आहे. त्याचा एकही पैसा गावासाठी खर्च केलेला नाही आणि थकीतमध्ये आता जो घरफाळा आहे तो अंदाजे 67 ते 70 लाख रुपये ग्रामपंचायतच्या खात्यावर शिल्लक आहेत. त्यातलाही निधी 1 रुपया गावासाठी खर्च केलेला नाही. हा निधी येऊन पडून उपयोग काय गावाला? हा निधी जर गावाच्या विकासासाठी वापरणार नसेल तर या निधीचा उपयोग काय करून घेणार आहे असा ग्रामस्थांना या प्रश्न पडलेला आहे. यावेळी शहाजी सीद, संजय बुड्डे, प्रमोद भानुसे, सचिन सीद, बाजीराव पाटील, संजय जाधव, शिवाजी जाधव, सचिन जाधव, आदिनाथ सीद यांच्यासह ग्रामस्थांनी आंदोलनात सहभाग घेतला. इचलकरंजी जवळील जुना चंदूर रोड परिसरात एका शाळेच्या स्नेहसंमेलनावरून 2 गटात वाद झाला. या वादाचं पर्यवसन मारामारीत झालं. यामध्ये 4 जण गंभीर जखमी झालेत. सध्या जखमींवर IGM रुग्णालयात उपचार सुरू आहेत. इचलकरंजी जवळच्या जुना चंदूर रोड परिसरात एका शाळेच्या स्नेहसंमेलनादरम्यान सौरभ भिरुगडे आणि परशुराम गडडाकी यांच्यात किरकोळ कारणावरून वाद झाला. सुरुवातीला हा वाद शाब्दिक चकमकीपुरताच मर्यादित होता. मात्र नंतर हा वाद विकोपाला गेल्यानं हाणामारीत रूपांतर झालं. उपस्थितांनी मध्यस्थी करत हा वाद मिटवला होता. त्यानंतर काही वेळानं सौरभ भिरुगडे दुर्गामाता मंदिर परिसरात आला असता परशुराम गडडाकी यांच्या मुलानं वडिलांना मारल्याचा जाब विचारत सौरभ यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात दोन्ही गटातील तरुण आपापसांमध्ये भिडले. काहींनी कोयता तर काहींनी लाकडी दांडके हातात घेऊन एकमेकांवर हल्ला केला. या तुंबळ हाणामारीत परशुराम गडडाकी, बाळासाहेब नाईक, संतोष लोहार, सौरभ भिरुगडे हे 4घे जण गंभीर जखमी झालेत. या जखमींना तातडीनं IGM रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून पुढील तपास सुरू आहे. पन्हाळा तालुक्यातील कोडोली गावातील किबिले गल्लीमध्ये किराणा दुकान चालवणाऱ्या अशोक शिंदे याच्या दुकानातून 60,000 रुपयांचा प्रतिबंधित गुटखा जप्त करण्यात आलाय. विशेष पथकासह कोडोली पोलिसांनी ही कारवाई करत अशोक शिंदे याला अटक केली आहे. कोल्हापुरातील मध्यवर्ती बसस्थानक परिसरातील एका हॉटेलमध्ये आकिफ महम्मद कासिम रजा हा मॅनेजर म्हणून काम करत होता. 1 ते 3 डिसेंबर दरम्यान हॉटेलच्या कॅशबॉक्समध्ये जमा झालेली सुमारे 1.5 लाख रुपयांची रक्कम घेऊन त्यानं पोबारा केला होता. उमर गोलंदाज यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शाहूपुरी पोलिसांनी आकिफ रजा याला बिहारमधून अटक करून आज न्यायालयात हजर केलं. न्यायालयानं त्याला 30 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. कोल्हापुरातील मध्यवर्ती बसस्थानक परिसरातील एका हॉटेलमध्ये आकिफ महम्मद कासिम रजा हा मॅनेजर म्हणून काम करत होता. आकिफ हा मूळचा बिहारमधील असून 1 डिसेंबर ते 3 डिसेंबर या कालावधीत त्यानं हॉटेलच्या कॅशबॉक्समध्ये जमा झालेली सुमारे 1.5 लाख रुपयांची रक्कम घेऊन पोबारा केला होता.
या प्रकरणी उमर गोलंदाज यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अकीफ रजा याच्या विरोधात शाहूपुरी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान शाहूपुरीचे पोलीस निरीक्षक संतोष डोके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक आकाश जाधव, अंमलदार मंजर लाटकर, कृष्णात पाटील, सनीराज पाटील यांनी अकीफ रजा याला बिहारमधून अटक केली. आज त्याला न्यायालयात हजर केलं असता न्यायालयानं त्याला 30 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. उचगावमधील विबग्योर स्कूलच्या वतीनं आयोजित केलेल्या 17व्या विवा इंटर स्कूल स्केटिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत एसके रोलर स्केटिंग अकॅडमीच्या खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी करत एकूण 38 पदकांची कमाई केली. या दमदार कामगिरीच्या जोरावर अकॅडमीनं विवा चॅम्पियनशिप ट्रॉफी पटकावली आहे. उचगावमधील विबग्योर स्कूलच्या वतीनं प्रतिभानगर स्केटिंग रिंगवर 17व्या विवा इंटर स्कूल स्केटिंग चॅम्पियनशिपचं आयोजन करण्यात आलं होतं. या स्पर्धेत कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील एकूण 260 खेळाडूंनी सहभाग घेतला होता. ही स्पर्धा क्वाड, इनलाईन, रिक्रिएशनल इनलाईन आणि बिगिनर्स अशा प्रकारांमध्ये तसंच 6, 8, 10, 12, 14 आणि 16 वर्षाखालील वयोगटातील मुलामुलींमध्ये झाली. या स्पर्धेत एसके रोलर स्केटिंग अकॅडमीच्या खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी करत एकूण 38 पदकांची कमाई केली. यामध्ये 17 सुवर्ण, 8 रौप्य आणि 13 कांस्य पदकांचा समावेश आहे. या कामगिरीच्या जोरावर अकॅडमीनं विवा चॅम्पियनशिप ट्रॉफी पटकावली आहे. बिगिनर्स, क्वाड आणि इनलाईन प्रकारातही अनेक खेळाडूंनी देदीप्यमान यश मिळवत पदकांची कमाई केली. सर्व खेळाडूंना प्रशिक्षक सुहास कारेकर आणि माजी उपमहापौर भूपाल शेटे यांचं मार्गदर्शन लाभलं. कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळनं दूध गुणवत्तेची परंपरा अधिक भक्कम करण्यासाठी जुने मिल्को टेस्टर मशीन कंपन्यांना बायबॅक करून नवीन मिल्क ॲनालायझर उपलब्ध करून देण्याची योजना सुरू केली आहे. या योजनेत सहभागी दूध संस्थांना चेअरमन नवीद मुश्रीफ यांच्या हस्ते आणि संचालक मंडळाच्या उपस्थितीत ॲनालायझरचं वाटप करण्यात आलं. या प्रसंगी गोकुळचे ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील, संचालक शशिकांत पाटील सुयेकर, किसन चौगले, युवराज पाटील, कार्यकारी संचालक डॉक्टर योगेश गोडबोले, डेअरी व्यवस्थापक अनिल चौधरी यांच्यासह मिल्को टेस्टर आणि मिल्क ॲनालायझर कंपनीचे प्रतिनिधी, संघाचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. अमृततुल्य चहाच्या साखळीमध्ये महाराष्ट्रासह अन्य राज्यांमध्ये आघाडी घेणाऱ्या सलगर चहाची नवी शाखा राजारामपुरी मुख्य रस्त्यावरील महेंद्र ज्वेलर्स समोर सुरू झाली आहे. या शाखेला चहाप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय. 2 जुलै 2018ला सुरू झालेल्या सलगर चहानं अल्पावधीत महाराष्ट्रासह गोवा, कर्नाटक, गुजरात, राजस्थान आणि आंध्र प्रदेश या राज्यांमध्ये विस्तार करत चहाप्रेमींची पसंती मिळवली आहे. आज सलगर चहाच्या 400हून अधिक शाखा आहेत. राजारामपुरी मुख्य रस्त्यालगत महेंद्र ज्वेलर्स समोर सलगर चहाची शाखा सुरू झाली आहे. इथं ग्रीन टी, बोर्नव्हिटा, चॉकलेट मिल्कशेक या नवीन उत्पादनांसह ब्लॅक टी, ब्लॅक लेमन टी, गुळाचा चहा, गवती चहा, शुगरलेस चहा, कॉफी, ब्लॅक कॉफी, शुगरलेस कॉफी, कोल्ड कॉफी, आईस टी या चहा आणि कॉफीच्या वैविध्यपूर्ण प्रकारांसह बदाम दूध, लिंबू सरबत, लिंबू सोडा, ताक, लस्सी ही शीतपेय आणि क्रीम रोल, फिंगर केक, बिस्किट, काजू कुकीज, टोस्ट आणि क्रीम बन उपलब्ध आहेत. या सगळ्या उत्पादनांसह सलगरच्या बोर्नव्हिटा चॉकलेट मिल्कशेक आणि ग्रीन टीला ग्राहकांची विशेष पसंती मिळतेय. ग्राहकांनी सलगर चहाच्या या शाखेला भेट द्यावी असं आवाहन करण्यात आलंय. इचलकरंजी महानगरपालिकेच्या निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि कट्टर शिवसैनिक महादेव गौड यांनाच उमेदवारी नाकारण्यात आली आहे. विशेष बाब म्हणजे इचलकरंजीतील शिवसेनेच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती त्यांनीच घेतल्या होत्या, पण त्यांनाच उमेदवारी न मिळाल्यानं संतप्त झालेल्या शिवसैनिकांनी आज जिल्हाप्रमुख रवींद्र माने यांच्या मातोश्री या कार्यालयावर मोर्चा काढून निदर्शनं केली. उमेदवारी नाही मिळाली तर वेगळा निर्णय घेतला जाईल असा इशारा महादेव गौड यांनी दिलाय. तुम्ही कट्टर शिवसैनिक आहात. गेल्या काही वर्षापासून मी ठाकरे गटात होता. ठाकरे गटातून शिंदे गटात आला आणि आज तुम्हालाच तिकीट मिळत नाही. काय वाटतं आणि काय सांगाल? या ठिकाणी गेली 36 वर्षे मी शिवसेना या पक्षामध्ये काम करतो. अगदी शिवसेनेचा शाखा प्रमुख, विभाग प्रमुख, भारतीय विद्यार्थी सेनेपासून उपशहर प्रमुख, शहर प्रमुख ते उपजिल्हा प्रमुख ही विविध पदे मी भोगलेली आहे. त्याचबरोबर गेली 30 वर्षे भागामध्ये मी काम करत असताना नगरसेवक पदाची निवडणूक लढवलेली आहे. त्यापैकी 5 वेळा मी त्या ठिकाणी निवडून आलेलो आहोत. त्यामध्ये 3 निवडणुका मी धनुष्यबाणावर जिंकलेल्या आहेत आणि एक अपक्ष, एक आघाडी
अशा 5 निवडणुका जिंकलेल्या 6 पैकी. असं असताना जर पक्ष माझ्यावर अन्याय करत असेल तर मला कुठल्याही परिस्थितीत मोठा निर्णय घ्यावा लागेल. आणि मी शिवसेनेचा धनुष्यबाण आहे इकडं, म्हणून मी शिंदे सेनेत आलेलो आहे. कारण सातत्याने मी धनुष्यबाण म्हणून जनतेच्या समोर गेलेलं आहे. आज जी जनता माझ्या पाठीमागं आहे ती धनुष्यबाण महादेव गौड, उमा गौड यांच्या पाठीशी जनता आहे. जे आम्ही काम केलं आहे गेल्या 30-35 वर्षामध्ये ते सामाजिक कार्य 80% समाजकारण, 20% राजकारण, अशा पद्धतीचं माझं काम आहे. आणि सगळ्या समाजाला सोबत घेऊन मी काम करतो. जर माझ्यावर अन्याय झाला तर मला 100% याचा विचार करावा लागेल आणि कुठला तरी निर्णय मला घ्यावा. सैनिक आहात, का तिकीट डावललं जातंय? परिस्थिती गावामध्ये असे प्रत्येक पक्षामध्ये आहे. शिवसेनेचे जवळजवळ 10 उमेदवार, 5 ते 6 नगरसेवक रिसेंटली आहेत, तरी बी त्यांना डावललं जाते का? मी सुरुवातीला सांगतो की मला ओपनमध्ये तिकीट देण्याचं जिल्हा प्रमुख यांनी मान्य केलं होतं. त्याच्यानंतरच्या कालावधीत तिथं शिवसेनेच्या 2 जागा घ्यायचं म्हणून मला जिल्हा प्रमुख सांगितलं. त्या ठिकाणी कदाचित अण्णा तुम्हाला थांबवून लेडीज सीट द्यावं लागेल. तर मी म्हटलं ठीक आहे, तेही प्रयत्न करू. त्या ठिकाणी 2 जागा शिवसेनेला देणार अशा पद्धतीचं वातावरण केलं. त्यानंतर लेडीज सीट देखील असताना देखील मी ते मान्य केलेले असताना जर माझ्यावर अन्याय होत असेल आणि मला थांबून जर तिसऱ्या पक्षाचे तिथं चिन्ह येऊन जर निवडणूक लढवत असतील तर मला ते मी गप बसण्यासारखा कार्यकर्ता आणि मी थांबणार नाही. मुळात मी गेली 30-35 वर्षे पक्षासाठी काम करतोय, पक्षासाठी मी त्यालेले हायकोर्ट, सुप्रीम कोर्टापर्यंत माझ्यावर अन्याय झालेला तर मी त्याच्या विरोधात गेलेला माणूस आहे. आणि अशा कार्यकर्त्यावर जर अन्याय होत असेल तर मी गप्प बसणारा कार्यकर्ता नाही, मी रडणारा कार्यकर्ता नाही, चळवळीनं धावून जाऊन त्याच्या पुढे जाणारा कार्यकर्ता आहे. जर माझ्यावर अन्याय झाला तरी माझी जी जनता आहे ती गप्प बसणार नाही. त्या ठिकाणच्या उमेदवाराला त्यांची जागा दाखवतील आणि मला परत सभागृहामध्ये पाठवतील. स्वतः कडवट शिवसैनिक जागा होणार का? 100% मी होतो, शिवसेने होतो. मला जिल्हा प्रमुख केलं नाही, माझ्यावर सातत्याने तिथं अन्याय होत गेला. 14ला मी विधानसभेचं तिकीट मागितलं, मला त्या ठिकाणी अन्याय केला. म्हणून मी पक्ष सोडताना अरुण दुधवडकरच्या एकेकरीपणाला वैतागून त्या ठिकाणी मी शिंदे सेनेत आले. जर शिंदे सेनेतसुद्धा जर मला न्याय नाही मिळाला तर मला 100% कुठला तरी चांगला निर्णय करावा लागेल. 1 नाही तर 2-2, 3-3 वार्डात मी उमेदवार उभा करू शकतो. आणि माझी ताकद आहे आणि मी 100% करणार. कडवट शिवसैनिक जागा होणार बाळासाहेब? कडवट शिवसैनिक 100% जागा होणार. आज जे शिवसैनिक आहेत ते कडवट शिवसैनिक आहेत. ते कुणाला असं ह्याच्यासाठी लाचार होणारी माझ्याकडे कार्यकर्ते नाहीत. स्वाभिमानानं सांगतो, स्वाभिमानानं हा बंडगर माळ सातत्याने मी निवडून येणारा मी भाग जे असेल तर तो बंडगर माळ आहे. आणि त्यामुळं गेली 3 ते 5 वेळा निवडून येणारा एकच भाग आहे की तो बंडगर माळ. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. महाराष्ट्राच्या अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सचा बेंगलोरमध्ये धमाका. 3 MD ड्रग्जचे कारखाने नष्ट करत जप्त केला तब्बल 55,88,00,000 मुद्देमाल. कोल्हापूर कसं तुम्ही म्हणशिला तसं या टॅगलाईननुसार आमदार सतेज पाटील यांचा नागरिकांशी थेट संवाद. आज मॉर्निंग वॉकला आलेल्या लोकांकडून जाणून घेतल्या समस्या. आजरा पोलीस ठाण्याच्या परिसरातील दुकानगाळ्यांना आग, 7 चारचाकींसह दुकानं खाक. व्हेलमाशाच्या किमती उलटीची वाहतूक करणाऱ्या तिघांना अटक. 5,28,00,000 मुद्देमाल जप्त. कोल्हापूर LCBची कारवाई. आणि इचलकरंजीतील अजब प्रकारानं शिंदे सेनेचे सैनिक संतापले. शिंदे सेनेकडून इच्छुकांच्या मुलाखती घेणारे महादेव गौड हेच उमेदवारीपासून वंचित. बातम्यांच्या ताज्या अपडेट्ससाठी एस न्यूज कोल्हापूर या आमच्या वेबसाईटला भेट द्या. त्याचबरोबर एस न्यूज कोल्हापूर हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. याबरोबरच आजचं बातमीपत्र संपलं. नमस्कार.